रास्ते अलग होते हैं लेकिन मंजिल तो एक ही होती है मॅथ्स में. ठीक आहे, सो नोट डाऊन. कंप्लीट सिरीज मध्ये जाऊन nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह हा पार्ट सगळ्यांनी बघायचा आहे. याच्यावरती पीवायक्यू आलेला आहे 2026 मध्ये. आणि तुम्हाला सांगून देतो आताच की सेम या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला 2027 मध्ये दिसतील. साइन थिटा पुट केली, ठीक आहे, तर थिटा इज इक्वल टू काय येईल मग? थिटा इज इक्वल टू येईल आपलं साइन इनवर्स टी. ठीक आहे, मग आता हे क्वेश्चन आपलं काय बनेल? वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स. आता 1 2 3 4 ऑप्शन्स आहेत, तर त्याच्यामध्ये ऑप्शन्स डिलीट करायला शिका. ऑप्शन काय करायचे? डिलीट करायचे. मग तुम्हाला कळणार की हा ऑप्शन डिलीट होतोय, हा ऑप्शन डिलीट होतोय, राहिले आता दोनच ऑप्शन. तर ऑप्शन डिलीट करणं हा सुद्धा एक स्मार्ट वर्क असतो, समजा. ठीक आहे, कारण की काही वेळेस काय होतं, ऑप्शन डिलीट केलं का आपलं आन्सर ऑटोमॅटिक येऊन जातं. त्यामुळे हा पण एक स्मार्ट वे तुम्ही अप्लाय करायला पाहिजे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शैलेश सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर बघा, डिफरन्शिएशनचे जे आपण क्वेश्चन्स करत आहोत सीईटीचे, त्या सिरीज मध्ये सर्वांचं वेलकम आहे. तर बघा, भरपूर सारे क्वेश्चन्स आपण केलेले आहेत. आजही आपण क्वेश्चन्स करणार आहोत. लेवल थोडी इन्क्रीज झालेली आहे. 2020-2022 पर्यंत क्वेश्चन्स इझी लेवल येत होते, पण त्याच्यानंतर क्वेश्चन्स सडनली चेंज झालेले आहेत. ग्राफ इन्क्रीज केलेला आहे. पण क्वेश्चन्स हे डिफिकल्ट होत नसतात. कॉन्सेप्ट जर महत्व तुमचा क्लिअर असेल तर सगळे क्वेश्चन तुम्हाला सोपे वाटतील. तर जास्त वेळ न लावता लगेच सुरुवात करूया आपण 2026 चे एमएसटी सीईटीचे पीवायक्यू. कशावरती? तर डेरिव्हेटिव्ह वरती. तर चला सुरुवात करूया पहिल्या क्वेश्चनने. तर बघा काय आहे पहिला क्वेश्चन. इफ y इज इक्वल टू 1/3x + 5 देन द व्हॅल्यू ऑफ 9th ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. तर बघा, nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपण प्रॉपरली घेतलेला आहे. तो कॉन्सेप्ट जर तुमचा क्लिअर असेल तर याचा आन्सर काढायला तुम्हाला जास्त वेळ लागणार नाहीये. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्यावेळेस पण 9th ऑर्डर म्हणजे nth ऑर्डर आपल्याला भेटत असेल त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे? कमीत कमी 3 वेळा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे आणि पॅटर्न चेक करून लगेच आपण ऑप्शन चेक करूया. चला, तर खूप मजा येणार आहे आजच्या सेशन मध्ये. सगळ्यांनी हा सेशन पूर्णपणे पाहायचा आहे. तर बघा कसं करणार आता तुम्ही. सुरुवातीला याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायचा आहे. सो 3x + 5 जर मी वरती घेऊन गेलो तर हे इक्वेशन असं बनेल का? y इज इक्वल टू 3x + 5 रेस टू -1. येस और नो? आता बघा, आता 3 वेळा डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर आपल्याला एक पॅटर्न भेटेल आणि त्या पॅटर्न वरनं आपण ऑप्शन गेस करायचा. ठीक आहे, चला. तर आता आपण काय करूया, सुरुवातीला पहिल्यांदा डिफरन्शिएट करूया. बघा, जर मी क्वेश्चनला पहिल्यांदा डिफरन्शिएट केलं, ठीक आहे ना, तर हे काय येईल रे? काय येईल? dy/dx येईल फर्स्ट ऑर्डर. तर तुम्हाला माहिती आहे इथंच आहे, हा आता आपला x आहे, हा काय आपला, याला x पकडायचं. ठीक आहे ना, तर x ची पॉवर -1. तर x ची पॉवर -1 काय रे? x ची पॉवर n. x ची पॉवर n चं डेरिव्हेटिव्ह आपलं काय असतं? n(x⁻n-1). त्यानुसार हे डेरिव्हेटिव्ह घेऊन घ्या. -1 इंटू x ची पॉवर -1 म्हणजे किती रे? -2 येईल. किती हे? हे -2 येईल. समजतंय का? -2. पण हा x आहे का? हा x नाही. त्याचा अगेन डेरिव्हेटिव्ह. त्याचा अगेन डेरिव्हेटिव्ह काय आपला 3x + 5 चा अगेन डेरिव्हेटिव्ह काय रे? 3 येईल. समजतंय का सगळ्यांना? तर या टाइप मध्ये तुमचं सुरुवात होईल. क्लिअर आहे? सिमिलरली आता काय करायचं बघा, अजून एकदा डेरिव्हेटिव्ह घ्या. आपल्याला लगेच ऑर्डर आपण काय करणार आहे? पॅटर्न सेट करणार आहोत. ठीक आहे, तर आता अजून एकदा डेरिव्हेटिव्ह घ्या, कारण की आपल्याला 9th ऑर्डर पर्यंत पोहोचायचं आहे. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घ्या, म्हणजे यालाच अगेन डिफरन्शिएट करा. यालाच अगेन डिफरन्शिएट करा. मग काय होईल इथं? सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू, बघा हे जे नंबर कॉन्स्टंट आहे हे कॉन्स्टंटला तसंच राहू द्या. ठीक आहे ना, आणि हे बघा हे पॉवर 3 इथं पॉवर इकडं ×3 याच टाइप मध्ये तयार करत जाऊ. ठीक आहे, सो हे काय करतो बघा, हे -1 तसंच -1 ला तसं ठेवूया इंटू आता ह्याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यावं लागेल बिकॉज कॉन्स्टंट नंबर. ठीक आहे, सो 3x + 5 च म्हणजे याचं आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. सो याला थोड्यासाठी x म्हणा. x ची पॉवर -2 चं डेरिव्हेटिव्ह काय रे? -2 इंटू x⁻2 - 1. समजते ना, आणि यांची व्हॅल्यू आता -1 आहे. त्यामुळे -2 - 1 हे काय होईल? आपलं काय तयार होईल? हे आपलं तयार होईल, सॉरी -3 तयार होईल. बघा -2 - 1 किती रे? -3 तयार होईल. सिमिलरली हा 3 ऑलरेडी स्वतःचा आहे तिथं, पण याचं अगेन डेरिव्हेटिव्ह, याचं अगेन डेरिव्हेटिव्ह काय आलं? 3 आलं, आणि इथला पण तो 3 आहे. समजते ना, त्यामुळे हा 3 चा काय बनेल रे? स्क्वेअर बनेल. की जणांना स्टेप कळाली? सेम बघा, हे -1 आणि 3 तसं ठेवलं होतं मी, आणि याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं. x ची पॉवर -2 चं डेरिव्हेटिव्ह काय रे? -2x⁻3. पण हा x आहे का? नाहीये, त्यामुळे त्याचं अगेन डेरिव्हेटिव्ह 3 चं आलं. इथला एक 3 आणि हा 3 म्हणून काय बनलं? 3 चा स्क्वेअर. सिमिलरली अजून एकदा डिफरन्शिएट करा. मग आता हे काय बनेल तुमचं? काय बनेल?
थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह बनेल तुमचं, ठीक आहे. आणि असं करून हे काय होईल रे, हे -1 मल्टिप्लाय बाय -2. आता याचं डेरिव्हेटिव्ह बघा, याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायचं आहे कारण इथं फंक्शन आहे आपलं, बाकीचे कॉन्स्टंट नंबर आहेत. सो x ची पॉवर -3 चं डेरिव्हेटिव्ह काय येईल, -3 x रेस टू -3 -1 म्हणजे काय होईल रे, काय होईल, -4 होईल. आणि याचं अगेन डेरिव्हेटिव्ह, याचा अगेन डेरिव्हेटिव्ह 3 आणि इथला 3 स्क्वेअर पण आहे, त्यामुळे हा 3 आणि 3 ची पॉवर 1, 3 ची पॉवर 1 आणि 3 स्क्वेअर किती बनेल, हा 3 चा क्यूब बनेल. मग आता तुम्ही नीट चेक करा, नीट चेक करा. आता आपल्याला काय करायचंय, आता आपल्याला काय करायचंय, सेम बघा, सेम बघा, लक्ष द्या. आता आपण 3 वेळा डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे, 3 वेळा डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर आता चेक करा की पॅटर्न कसा बनलेला आहे. पॅटर्न काय बनतोय बघा, पॅटर्न काय बनतोय बघा, लक्ष द्या सगळ्यांनी समोर. पॅटर्न्स बघा. आता मी काय करतोय बघा, d⁻⁹ डायरेक्ट, कारण की आपल्याकडे एवढा वेळ नसतो बरं का, ठीक आहे. इज इक्वल टू पॅटर्न काय म्हणला बघा, जस्ट फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह त्यावेळेस -1 आलं, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह त्यावेळेस -1 इंटू -2 आलं, थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह होतं त्यावेळेस -1 इंटू -2 इंटू -3. म्हणजे क्लिअरली इथे काय येणार आहे, -1 इंटू -2 इंटू -3 इंटू डॉट 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 करत आपण म्हणूया का -9 पर्यंत जाईल. येस और नो, बघा पॅटर्न सेट केलेला आहे मी आता, ठीक आहे. तर हे झालं पहिली कंडिशन. मल्टिप्लाय मध्ये काय होईल रे, मल्टिप्लाय मध्ये काय होईल, याला एका साईडला लिहूया असं ब्रॅकेट मध्ये, ठीक आहे. मल्टिप्लाय मध्ये काय होईल, 3x + 5 ची पॉवर -4. बघा इथं 1 फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह त्यावेळेस इथं पॉवर -2 होती, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हला पॉवर -3 आहे, थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्हला पॉवर -4 आहे. तर तुम्ही सांगा की 9th ऑर्डर डेरिव्हेटिव्हला पॉवर किती व्हायला पाहिजे, बोला. 3x + 5 ची पॉवर -10 व्हायला पाहिजे. येस और नो. आणि अजून एक मल्टिप्लाय मध्ये आपली टर्म राहिलेली आहे. मल्टिप्लाय मध्ये इथे बघा, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हला 3 ची पॉवर 1 आहे, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हला 3 ची पॉवर 2 आहे, थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्हला 3 ची पॉवर 3 आहे. मग मला सांगा 9th ऑर्डर डेरिव्हेटिव्हला 3 ची पॉवर किती राहील, 3 ची पॉवर 9 राहील. मग आता ऑप्शन गेस करण्याचा प्रयत्न करा. ऑप्शन कोणता बघा, पहिल्या ऑप्शन मध्ये बघा 3x + 5 ची पॉवर -10 म्हणजे हा खाली आता, ठीक आहे. याला सिम्प्लिफाय करून घेऊया. आता नीट चेक करा, इथून जर मी फॅक्टोरियल सगळ्यांना माहिती आहे बघा, ऑप्शन मध्ये फॅक्टोरियल दिसतंय, सो इथून मायनस कॉमन काढा. मायनस जर कॉमन काढलं आपण, मायनस कॉमन काढलं तर आतमध्ये काय राहील, 1 इंटू 2 इंटू 3 इंटू मल्टिप्लाय बाय 9 राहील. आणि आता बघा, हा जो 3x + 5 ची पॉवर -10 आहे, त्याला मी असं लिहू शकतो का, 1 3x + 5⁻10 आणि मल्टिप्लाय बाय 3 ची पॉवर 9. तर सध्याला तुम्ही इथून ऑप्शन डिलीट पण करू शकता, पण क्लिअरली बघा, हा जो असतो ना, हा सेक्शन, हा जो असतो आपला 1 इंटू 2 इंटू 3 इंटू हे 9 पर्यंत, हा आपला असतो 9 फॅक्टोरियल. काय असतो रे, हा मायनस, आणि हा असतो आपला 9 फॅक्टोरियल. आणि हे मायनस साइन राहण्यासाठी बघा, इथं बघा, लक्ष द्या, इथं मायनस साइन राहण्यासाठी आपले बघा मायनस 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 म्हणजे -1 कॉमन प्रत्येकानं काढला तर -1 ची पॉवर किती यायला पाहिजे, तर 9 यायला पाहिजे. -1 ची पॉवर 9 यायला पाहिजे. तेव्हा जाऊन तर साइन मायनस राहील. जर -1 ची पॉवर तुम्ही 8 ठेवलं तर ते साइन काय होईल, पॉझिटिव्ह होईल. पण आपल्याला आन्सर मायनस मध्ये ठेवायचं, कारण मायनस कॉमन काढलेलं आहे सगळ्यामध्ये. त्यामुळे -1 इंटू 9 फॅक्टोरियल इंटू 1/3x + 5⁻10 इंटू 3 ची पॉवर 9. त्यामुळे आपला क्लिअरली ऑप्शन आपला कोणता होऊन जाईल, ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. आणि ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी आला होता, तिथूनही तुम्ही ऑप्शन डिलीट करू शकता. म्हणजे कसं करू शकता बघा, एक तर -10 आहे, म्हणजे हे खाली आल्यानंतर काय होणार आहे, 3x + 5 ची पॉवर 10 बनणार आहे. याचा अर्थ ऑप्शन ए आणि बी तर बिलकुलच आन्सर येणार नाहीये. का, कारण यांच्या ऑप्शन मध्ये 3x + 5 ची पॉवर 9 आहे, आणि इथं दोनच ऑप्शन फक्त आहेत ज्यांच्या पॉवर मध्ये 10 आहे. म्हणजे तर ऑप्शन सी किंवा ऑप्शन डी होणार होता, ठीक आहे. नंतर तुम्ही कसं केलं असतं, जरी तुम्हाला इथून पुढे नाही सिम्प्लिफाय करता आलं असतं तरी पण तुम्हाला लगेच गेस झालं असतं. इथं बघा, इथं 9 पर्यंत आहे, त्यामुळे 9 फॅक्टोरियल आन्सर येणार आहे. 9 फॅक्टोरियल आणि -1 ची पॉवर 9 केल्यानंतरच निगेटिव्ह साइन येऊ शकतं. त्यामुळे ऑप्शन सी आपला हा करेक्ट होऊन जाईल. 8 फॅक्टोरियल येणार नाहीये. आय होप की हा क्वेश्चन तुम्हाला
समजलं असेल. nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह प्रॉपरली घेतलेला आहे. डिफरन्शिएशनच्या कम्प्लीट सिरीज मध्ये जाऊन nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजेच हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह हा पार्ट सगळ्यांनी बघायचा आहे. याच्यावरती PYQ आलेला आहे 2026 मध्ये. आणि तुम्हाला सांगून देतो आताच की सेम या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला 2027 मध्ये दिसतील. ठीक आहे. त्यामुळे प्रॉपरली कसं वर्कआउट केलेलं आहे बघा. 1 2 3 थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढून घ्यायचं आणि लगेच पॅटर्न सेट करून ऑप्शन क्लिक करून टाकायचा. आय होप की समजलं असेल. तर नोट डाऊन करून घ्या. लगेच आपण नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत. लगेच सेकंड क्वेश्चन बघूया. तर सेकंड नंबरचा क्वेश्चन बघा काय आहे. लेट t बिलॉंग टू ओपन इंटरवल 0 to 1 and alpha belong to open interval 0 to pi by 4 if x is equal to cosec inverse in bracket 1 plus t square upon 2t and y is equal to cot inverse square root of 1 minus t square upon t and dy by dx is equal to f of t, then the value of f of tan alpha is equal to आणि ऑप्शन तुमच्या समोर आहेत. तर बघा, तर हा जो क्वेश्चन आहे हा पॅरामेट्रिक डिफरन्शिएशन वरती आलेला आहे. कारण की याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे, dy बाय dx आपल्याला डिफाइन करायचं आहे. आणि dy बाय dx ची जी व्हॅल्यू आहे ती आपली f of t असणार आहे. ठीक आहे. आणि नंतर आपल्याला f of tan alpha ची व्हॅल्यू काढायची आहे. तर सिंपल गोष्ट आहे, पॅरामेट्रिक डिफरन्शिएशन प्रॉपरली तुम्हाला शिकवलेलं आहे. आता याच्यामध्ये फक्त काय रे, इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हा चॅप्टर खूप महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये प्रॉपर्टीज लागणार आहेत, फॉर्म्युले बनणार आहेत. ज्यावेळेस पण बाहेर इनव्हर्स असतं तीच ट्रिग्नोमेट्री आत बनत असते. त्यावेळेस त्या गोष्टी कॅन्सल आउट होत जातात. हे डोक्यात बसलं पाहिजे. मग ट्राय करा. आता लक्ष द्या सगळ्यांनी. आता आपल्याकडे सध्याला काय आहे रे, एक्स इज इक्वल टू कोसेक इनव्हर्स आहे. पण कोसेक इनव्हर्स हा आपल्यासाठी फॅमिलियर नाहीये. मग त्याला काय करा, साइन इनव्हर्स मध्ये कन्वर्ट करा. ठीक आहे. म्हणजे मी काय करतोय बघा, लक्ष द्या. एक्स इज इक्वल टू साइन इनव्हर्स. तर काय करायचं, जी आतली वाली टर्म आहे ती डिनॉमिनेटरला न्यूमरेटर बनवायचं, न्यूमरेटरला डिनॉमिनेटर. कारण की आपल्याकडे एक प्रॉपर्टी आहे, तुम्हाला तर माहितच आहे बरोबर का. प्रॉपर्टी असते कोसेक इनव्हर्स जर एक्स असेल तर साइन इनव्हर्स काय असतं रे, 1/x असतं. अशा आपल्याकडे ITF मध्ये प्रॉपर्टी आहे, हे सगळ्यांना माहित पाहिजे. काय नाही, आतली टर्म काय करायची, रिव्हर्स करायची. जसं मी तर रिव्हर्स करून घेतलं. सेम बघा, सेम काम इथं पण. कॉट इनव्हर्स हा माझ्यासाठी फॅमिलियर आहे का, जास्त नाहीये. कॉट इनव्हर्स हा माझ्यासाठी फॅमिलियर नाहीये. टॅन इनव्हर्स माझ्यासाठी फॅमिलियर आहे. त्यामुळे इथं काय करा, याला पण कन्वर्ट करून घ्या. टॅन इनव्हर्स हा वरती गेला तर काय होईल, तर आतली टर्म काय होईल, रिव्हर्स होऊन जाईल. काय होईल, रिव्हर्स. समजते. म्हणजे न्यूमरेटर बिकम्स डिनॉमिनेटर आणि डिनॉमिनेटर बिकम्स न्यूमरेटर असं होऊन जाईल. अशा आपल्या आयटीच्या प्रॉपर्टी आहेत. आता लक्ष द्या, सबस्टिट्यूशन हे तर खूप महत्वाचं आहे. जर तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्हाला डायरेक्टली फॉर्म्युले माहित असतील तर तुमचं काम खूप सोपं होतं. पण ठीक आहे. आता बघा, इथं साइन इनव्हर्स आहे म्हणजे आज साइनचा फॉर्म्युला बनणार आहे. आज काय बनणार आहे, साइनचा फॉर्म्युला. क्लिअरली पॅटर्न दिसतोय का. तर बघा, टीच्या ठिकाणी आपल्याला काय पुट करावं लागेल रे, टीच्या ठिकाणी आपल्याला काय पुट करावं लागेल, टॅन थिटा. टीच्या ठिकाणी आपल्याला टॅन थिटा पुट करावं लागेल. मग लगेच तुम्ही इथून थिटाची व्हॅल्यू काढून घ्या. काय मग हे टॅन इनव्हर्स टी येईल. क्लिअर आहे. ठीक आहे. मग आता हा इक्वेशन काय बनतंय बघा, साइन इनव्हर्स इन ब्रॅकेट 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. आणि तुम्हाला माहित आहे हा साइन 2 थिटाचा फॉर्म्युला आहे. हा कशाचा फॉर्म्युला आहे, साइन 2 थिटाचा. ठीक आहे. सो क्लिअरली साइन इनव्हर्सला साइन काय होईल रे, कॅन्सल आउट होऊन जाईल. साइन इनव्हर्सला साइन काय होऊन जाईल, कॅन्सल आउट. आता तुम्ही बघा इथं थिटा पण चेक करू शकता. टॅन इनव्हर्स थिटाची व्हॅल्यू जर आपण काय टाकली तर आता बघा तुम्ही म्हणता सर इथं कॅन्सल होईल का साइन इनव्हर्सला साइन. तर सगळ्या गोष्टी आपल्याला इनपुट जे आहे ते सगळं चांगलं दिलेलं असतं. इथं काय जास्त विचार करायचा नाहीये. सीईटी मध्ये इनपुट काय एवढं अवघड देत नाहीये, चांगलंच असतं इनपुट. JEE मध्ये जरा डिफिकल्ट लेवल इन्क्रीज केली जाते, इनपुट चेंज केलं जातं आणि त्याला आपल्याला परत प्रिन्सिपल व्हॅल्यू मध्ये घेऊन यावं लागतं आणि मग गोष्टी कॅन्सल होतात. पण इथं काय जास्त चेक करण्याची गरज नाहीये. क्लिअरली इथं काय होतं रे, सायनसला साइन काय होईल, कॅन्सल आउट होऊन जाईल. आणि इथं काय रे, 2 थिटा. सो एक्स व्हॅल्यू काय आपली 2 थिटा. म्हणजे तुम्ही तो थिटाची व्हॅल्यू काढू शकता. ठीक आहे ना. इथून तुम्ही थिटाची व्हॅल्यू काढू शकता. पण सगळं बिलॉंग आहे त्यामुळे काय टेन्शन घ्यायची गरज नाहीये. आता बघा, लक्ष द्या. तर आता थिटाची व्हॅल्यू आपली काय आहे, थिटाची व्हॅल्यू पुट करून घ्या. सो एक्स इज इक्वल टू मग 2 टॅन इनव्हर्स टी होईल. ठीक आहे ना. मग आता याचं डेरिव्हेटिव्ह आपलं काढून घ्या. dx बाय dt इज इक्वल टू 2 इंटू टॅन टीचं डेरिव्हेटिव्ह असतं 1 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. आता सध्याला विथ रिस्पेक्ट टू टी आहे. ठीक आहे ना. त्यामुळे आपण टी स्क्वेअर घेतलेला आहे. ठीक.
ओके, नो प्रॉब्लेम. दॅट इज इक्वेशन नंबर 1. आपण हे काम करून घेतलं. सेम काम आपण कोणासोबत करणार आहोत? सेम काम आपण या इक्वेशन सोबत करणार आहोत. तर ते हे इक्वेशन मी काय करतो, थोडं अलीकडे घेतो, म्हणजे आपल्याला अजून जागा लागणार आहे. ठीक आहे. सो हे मी तर लिहून घेतो. सो y इज इक्वल टू, आपण काय केलंय, कॉट इनवर्स हा आपल्यासाठी जास्त फॅमिलीर नसतो, टॅन इनवर्स हा फॅमिलीर असतो, त्यामुळे याला टॅन इनवर्स मध्ये कन्वर्ट करून घ्या. तर रेसिप्रोकल आत क्रिएट करा, स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस टी स्क्वेअर. आणि रूट साठी तर मी तुम्हाला प्रॉपरली सांगितलं सबस्टिट्यूशन काय असतात. 1 मायनस टी स्क्वेअर म्हणजे 1 मायनस आलं तर 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा, 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा असं सबस्टिट्यूशन करायचे आहेत. तर ऑब्व्हियसली वरती मला साइन पाहिजे आणि खाली कॉस पाहिजे, म्हणजे टी ची व्हॅल्यू काय पुट करा तुम्ही, साइन थिटा पुट करा. टी ची व्हॅल्यू तर तुम्ही साइन थिटा पुट केली. ठीक आहे. तर थिटा इज इक्वल टू काय येईल मग, थिटा इज इक्वल टू येईल आपलं साइन इनवर्स टी. ठीक आहे. मग आता हे इक्वेशन आपलं काय बनेल, y इज इक्वल टू टॅन इनवर्स इन ब्रॅकेट टी ची व्हॅल्यू किती आहे, साइन थिटा अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. बघा, स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. ठीक आहे. सो क्लिअरली y इज इक्वल टू काय रे मग, टॅन इनवर्स इन ब्रॅकेट साइन थिटा अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा काय असतं, 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा असतं. आणि कॉस स्क्वेअर रूट मधून बाहेर आल्यानंतर काय रे, काय कॉस थिटा बाहेर येईल. ठीक आहे ना. म्हणजे आता हा काय बनलंय, हे काय बनलंय, हे क्लिअरली काय बनलं, साइन अपॉन कॉस. ठीक आहे ना. सो y इज इक्वल टू टॅन इनवर्स काय बनलं, हे टॅन थिटा बनलं. ठीक आहे ना. म्हणजे क्लिअरली टॅनसला टॅन काय होईल, कट आउट होऊन जाईल आणि हा काय आपला थिटा येईल. पण थिटाची व्हॅल्यू आता आपल्याकडे कोण आहे, सो थिटा आपल्याकडे काय, आता थिटाची व्हॅल्यू तर काढलेली आहे बघा इथं, साइन इनवर्स टी. जर सेम थिटाची व्हॅल्यू असते तर आपल्यासाठी काम सोपं झालं असतं, हे तुम्हाला पाठीमागे सांगितलेलं आहे. पण दोन्ही पण थिटा वेगवेगळे आपण वेगवेगळे सबस्टिट्यूशन केलेलं आहे. त्यामुळे इथं आता याचा डेरिव्हेटिव्ह काय मग विथ रिस्पेक्ट टीला, dy बाय dt इज इक्वल टू साइन इनवर्स टीचं काय रे, 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस टी स्क्वेअर, 1 मायनस टी स्क्वेअर. क्लिअर आहे. आता दॅट इज इक्वेशन नंबर 2 म्हणलं तरी चालेल. आता आपल्याला काय करायचंय, पहिल्यांदा dy बाय dx काढून घ्या. ठीक आहे. सो dy बाय dx इज इक्वल टू काय, सो ऑब्विसली वरती काय dy बाय dt अपॉन dx बाय dt, कारण हे पॅरामेट्रिक डिफरन्शिएशन आहे. ठीक आहे. सो dy बाय dt ची व्हॅल्यू हे बघा इथं आहे 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस टी स्क्वेअर. बघा लक्ष द्या, ही dy बाय dt ची व्हॅल्यू आहे. ठीक आहे ना. आणि dx बाय dt ची व्हॅल्यू इथं आहे. ठीक आहे. वाटलं सर मी त्याला हायलाइट करतो असं, म्हणजे तुम्हाला समजेल. ठीक आहे. आता मग मल्टिप्लाय मध्ये लक्ष द्या, डिवायडेड बाय ही टर्म आहे डिवायडेड बाय 2. मग एक काम करा, हे लिहितानाच काय करतो मी, क्रॉस मल्टिप्लाय करून देतो. मल्टिप्लाय बाय हा वरती गेलं तर काय होईल, dt बाय dx बनेल ना. म्हणजे हे काय होईल, 2 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर, म्हणजे काय होईल रे, 1 प्लस टी स्क्वेअर अपॉन 2 होईल. ही टर्म काय होईल, रिव्हर्स होईल ना, कारण इथं डिवाइडला आहे म्हणून. ठीक आहे. आता मग काय करा, हे आपलं इक्वेशन आलेलं आहे. आता त्यांनी काय सांगितलंय आपल्याला, काय सांगितलंय बघा, त्यांनी काय सांगितलंय आपल्याला की dy बाय dx इज इक्वल टू f ऑफ टी. म्हणजे dy बाय dx जो आहे तो काय आपला येईल, f ऑफ टी येईल. ठीक आहे. सो याला f ऑफ टी म्हणून घेऊया. ठीक आहे. आणि आता परत काय म्हणलं त्यांनी बघा, देन द व्हॅल्यू ऑफ f ऑफ टॅन अल्फा, म्हणजे टी च्या ठिकाणी तुम्हाला काय पुट करावं लागेल, टॅन अल्फा. सो पुटअप करून द्या मग लगेच. सो f ऑफ टॅन अल्फा इज इक्वल टू लिहून घ्या 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस टॅन स्क्वेअर अल्फा इंटू 1 प्लस टॅन स्क्वेअर अल्फा. जिथे जिथे तुम्हाला टी दिसते तिथे काय करा, टॅन स्क्वेअर अल्फा पुट करून द्या, आपलं टॅन अल्फा पुट करून द्या. तर आता क्लिअरली बघा 1 प्लस टॅन स्क्वेअर अल्फा हे काय असतं रे, हे काय असतं, हे तर आपलं सेक स्क्वेअर अल्फा असतं. येस ऑर नो. आणि हे बघा इथं बघा 1 मायनस टॅन स्क्वेअर अल्फाला आता आपल्या ऑप्शन मध्ये बघा कॉस आहे. ह्याला थोडं सिम्प्लिफाय करा. 1 मायनस टॅन स्क्वेअर अल्फा काय असतं आपल्याकडे, तर याला सिम्प्लिफाय करून घ्या. ठीक आहे. तर स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस टॅन स्क्वेअर अल्फा म्हणजे काय असतं रे, साइन स्क्वेअर अल्फा अपॉन कॉस स्क्वेअर अल्फा इज इक्वल टू 1/2. साईडला काढूया. ठीक आहे. आता लक्ष द्या, हे जर क्रॉस मल्टिप्लाय केलं तर हे काय येईल बघा. आता लक्ष द्या सगळ्यांनी, सेक स्क्वेअर अल्फा अपॉन कॉस
स्क्वेअर रूट ऑफ क्रॉस मल्टिप्लाय करा कॉस स्क्वेअर अल्फा मायनस मायनस काय करणार इथं मायनस मायनस साइन स्क्वेअर अल्फा अपॉन 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 असू द्या अपॉन कॉस स्क्वेअर अल्फा येईल रूट मध्ये, पण ते जर बाहेर आलं तर काय होईल रे कॉस अल्फा होईल. काय होईल कॉस अल्फा, काय होईल कॉस अल्फा आणि इंटू 1/2. आता चेक करा हे जर वरती आपण पाठवलं, हे जर आपण वरती पाठवलं आता लक्षात द्या इथे स्टेप करून दाखवतोय मी. ठीक आहे, हे जे कॉस अल्फा आहे हे डिवाइडला आहे, हे वरती जर गेलं तर हे काय बनेल रे काय बनेल बघा 1 अपॉन कॉस अल्फा. तर हे जर वरती गेलं तर 1 अपॉन इथं एक काम करतो इथं कॉस अल्फा करतो. ठीक आहे ना, इंटू कॉस अल्फा करतो साईडला इंटू कॉस अल्फा. पण तुम्हाला माहिती आहे कॉस अल्फा इंटू सेक अल्फा काय असतं 1 असतं. किंवा एक काम करूया तुम्हाला समजवण्यासाठी आपण एक काम करूया लक्षात द्या इथं डिवाइड बाय कॉस अल्फा होतं, इथंच बघा त्यालाच मिळू शकतो का 1 अपॉन सेक अल्फा. कारण की या ठिकाणी काय नसतं म्हणजे 1 असतं आणि डिवाइडला आपलं काय होतं रे डिवाइडला काय होतं आपलं कॉस अल्फा. सो 1 अपॉन कॉस अल्फा म्हणजे इथं येईल ना 1 अपॉन सेक अल्फा. याच्यासाठी डिनॉमिनेटर साठी काय होईल रे सेक अल्फा होईल, कारण हे तर 1 अपॉन कॉस अल्फा आहे म्हणजे या ठिकाणी सेक अल्फा येईल. ठीक आहे, सो ही ऍडजस्टमेंट तुम्हाला इथं करून दाखवलेली आहे आणि आता हे मी इरेज करतोय. ठीक आहे, मग फायनल आन्सर काय येईल आपलं बघा. तर हे सेक अल्फाला एक सेक अल्फा काय होईल रे कॅन्सल आउट होऊन जाईल. सेक अल्फाला एक सेक अल्फा काय होईल कॅन्सल आउट होऊन जाईल. इज इक्वल टू करून जर आता आपण बघितलं हे बघा हा वरती काय राहिला आपला सेक अल्फा डिवायडेड बाय 2 इंटू जर तुम्ही नीट चेकआउट केलं तर कॉस स्क्वेअर अल्फा मायनस साइन स्क्वेअर अल्फा हा आपल्याकडे कॉस 2 अल्फाचा फॉर्म्युला आहे. कॉस 2 थिटाचे फॉर्म्युले हे कॉस 2 अल्फाचा फॉर्म्युला काय येईल कॉस स्क्वेअर अल्फा मायनस साइन स्क्वेअर अल्फा. कॉस 2 थिटा तुम्हाला मी खूप वेळा सांगितलेलं आहे की हा खूप डॉमिनेट करत असतो. ठीक आहे ना, सो क्लिअरली आता ऑप्शन मध्ये बघा काय झालेलं आहे. ऑप्शन मध्ये सेक अल्फा इज इक्वल टू 2 स्क्वेअर ऑफ कॉस 2 अल्फा. तर ऑप्शन मध्ये इथं आपल्याकडे कोणता ऑप्शन भेटेल आपल्याला कोणता ऑप्शन भेटेल आपल्याला तर आपल्याला इथे या ठिकाणी सेक आणि हा टू म्हणजे ऑप्शन ए तर नाही येणार आहे, ऑप्शन डी पण नाही होणार आहे. ठीक आहे, मग कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर काय असतं आपल्याकडे कॉस 2 अल्फा. तर ऑप्शन नंबर बी यायला पाहिजे. काय पाहिजे ऑप्शन नंबर बी कारण इथे बघा इथं कॉस अल्फा इथं 2 स्क्वेअर रूट ऑफ कॉस अल्फा आहे म्हणजे इथे बघा ऑप्शन मध्ये यांनी 2 द्यायला पाहिजे. ठीक आहे ना, इथे ऑप्शन मध्ये 2 यायला पाहिजे. 2 अल्फा इथं असणार आहे. ठीक आहे ना, प्रत्येक ऑप्शन मध्ये 2 अल्फा असणार आहे, ऑप्शन मध्ये 2 अल्फा पाहिजे. ठीक आहे, तर ऑप्शन बी आपला हा करेक्ट होईल. म्हणजे आपला आन्सर आहे ना सेक अल्फा अपॉन 2 स्क्वेअर रूट ऑफ कॉस 2 अल्फा हे आपलं फायनल आन्सर होईल. ठीक आहे, सो इथं करेक्शन करून घ्या. इथं प्रत्येक ठिकाणी मला वाटतं 2 अल्फा असणार आहे 2 आणि हे ऑप्शन मध्ये 2 असणार आहे. त्यामुळे ऑप्शन नुसार आपलं बी ऑप्शन करेक्ट जाईल. ठीक आहे ना, आणि 1/2 आहे बघा या दोन ऑप्शन मध्ये आपले आन्सर आहे, पण वरती कॉस नाही राहणार वरती सेक राहणार. त्यामुळे ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. तर बघा अशी तुम्हाला याच्यामध्ये ऍडजस्टमेंट करायची आहे, समजून सांगत आहे व्यवस्थित. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की खूप लेंदी क्वेश्चन्स आहेत. क्वेश्चन्स लेंदी नाही आहेत, क्वेश्चन सोपेच आहेत, पण हे स्पीडअप मध्ये झालं पाहिजे फक्त. ठीक आहे, सो नोट डाऊन. लगेच नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 3 काय आहे ते इफ फंक्शन r to r is an even function then f dash 0 is equal to 1, f dash x is an even function, f of 0 is equal to 0 and f dash x is an odd function. ठीक आहे, तर पहिली गोष्ट म्हणजे इवन फंक्शन आणि तुम्हाला ऑड फंक्शन इथं माहित पाहिजे. ठीक आहे, तर आता बघा रे इवन फंक्शन एफ ऑफ फंक्शन जे आहे ना इज अन आपलं एफ ऑफ एक्स इज अन इवन फंक्शन जे काय असेल ते. तर आता f of x is an even function. तर याचं मिनिंग काय असतं पहिल्यांदा तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळेस आपण एक्सच्या ठिकाणी मायनस एक्स टाकत असतो, एक्सच्या ठिकाणी ज्यावेळेस आपण मायनस एक्स टाकतो त्यावेळेस आपल्याला ते जे इक्वेशन आहे ते परत तेच फंक्शन भेटलं पाहिजे, पॉझिटिव्ह फंक्शन भेटलं पाहिजे. एक्सला जरी आपण मायनसने रिप्लेस केलं एक्सने तरी पण आपल्याला परत पॉझिटिव्ह फंक्शनच भेटलं पाहिजे, म्हणजे प्लस एफ ऑफ एक्स भेटला पाहिजे. ठीक आहे, तर त्याला आपण काय म्हणतो इव्हन फंक्शन म्हणतो. मग त्यांनी काय म्हणलेलं आहे की जर ते इव्हन फंक्शन असेल तर यातल्या कोणत्या कोणत्या कंडिशन येऊ शकतात, म्हणजे कोणतं ऑप्शन याच्यामध्ये बरोबर असेल. तर आता सिंपल गोष्ट आहे, आपण काय करूया याला डेरिव्हेटिव्ह घेऊन आपण सॉल्व्ह करून बघूया.
है ना. याला काय करूया, याचं डेरिव्हेटिव्ह आपण चेक करूया. हे बघा, हे कंडिशन आहे. हे कंडिशन कशाची आहे रे, इव्हनची कंडिशन आहे. आणि ऑडची कंडिशन काय असते बघा, ही इव्हनची कंडिशन झाली. तर ऑडची कंडिशन तुम्हाला इकडे दाखवतो मी, ठीक आहे. तर ऑडची कंडिशन काय असते, जर तुम्ही एक्सच्या ठिकाणी -x टाकलं तर ते फंक्शन -f(x) येतं. म्हणजे ही जी कंडिशन आहे ते काय होतं, हे कंडिशन ऑड फंक्शनची आहे, ऑड फंक्शनची. ठीक आहे, ठीक. मग आता काय करायला, डिफरन्शिएट करूया. याला काय करूया आपण, डिफरन्शिएट करूया. ठीक आहे, चला. मग आता मी जर डिफरन्शिएट केलं, डिफरन्शिएट बोथ साइड, तर f ऑफ -x डेरिव्हेटिव्ह म्हणजे f ऑफ x चं डेरिव्हेटिव्ह काय येईल, f ऑफ x चं डेरिव्हेटिव्ह काय येईल रे, f डॅश x. पण हा x आहे का, नाही, हा तर -x आहे. त्यामुळे -x चा डेरिव्हेटिव्ह काय येईल रे, -1 होईल. काय होईल रे, -1 होईल. सो इज इक्वल टू f ऑफ x चं डेरिव्हेटिव्ह काय येईल रे, f डॅश x. आता बघा, तुम्ही जर तिथं फाइंड आउट केलं तर f डॅश ऑफ -x, हा काय करा, हे जे मायनस आहे ना ते त्याला देऊन टाका. सो f डॅश ऑफ -x इज इक्वल टू हा -f डॅश x होईल, होईल. आता तुम्ही बघा, आताच मी तुम्हाला म्हणलं होतं नाही की जर आपण x च्या ठिकाणी -x टाकलं तर जर व्हॅल्यू +f ऑफ x आली तर ते काय होतं रे, ते काय होतं, आपलं इव्हन फंक्शन होतं. काय होतं, इव्हन फंक्शन होतं. आता तुम्ही या इक्वेशनला कंपॅरिझन करून बघा. सेम आता मी काय फॉलोअप घेतोय, मी काय म्हणतो बघा, जर आपण आता f डॅश x आपल्याला फाइंड आउट करायचं, ठीक आहे ना, कारण ऑप्शन मध्ये आहे बघा, f डॅश x इथं f ऑफ 0 आहे. ठीक आहे ना, मग f डॅश x काय असेल असं त्यांचं म्हणणं आहे. तर आता f डॅश x काय असेल, जर मी x च्या ठिकाणी मी जर x च्या ठिकाणी -x टाकलं तर आपल्या आन्सर काय आलं, आता काय आलंय मायनस f डॅश x आलंय. म्हणजे याचा अर्थ +f डॅश x आलं का, पॉझिटिव्ह आलं का, नाही आलं, निगेटिव्ह आलं. मग जर निगेटिव्ह असेल तर क्लिअरली काय होईल, f डॅश x इज अन ऑड फंक्शन. f डॅश इज अन ऑड फंक्शन. बघा कसं ओळखायचं आहे हे. सुरुवातीला काय करा, आपण इव्हनची कंडिशन लिहून घेतली आणि हे काय म्हणलेले बघा, R टू R म्हणजे काय रे, x बिलॉंग टू काय आहे, हे x बिलॉंग टू रिअल नंबर्स सगळे. ठीक आहे, x बिलॉंग टू काय आहे, रिअल नंबर्स. तर किती जणांना कळालंय, इव्हन फंक्शन काय होतं बघा, -x च्या ठिकाणी -x टाकलं तर फंक्शन +f ऑफ x येतं. ठीक आहे ना, आणि जर x च्या ठिकाणी -x टाकलं तर फंक्शन हे -f ऑफ x येतं. त्यावेळेस आपलं हे ऑड बनतं. मग ज्यावेळेस मी याला डिफरन्शिएट केलं, कारण ऑप्शन मध्ये आहे डिफरन्शिएट केलेलं आहे, त्यामुळे आपण आता डिफरन्शिएट करून घेतलं. तर f डॅश ऑफ -x काय आलं, -f डॅश x आलं. म्हणजे क्लिअरली f डॅश x ला काय व्हावं लागेल, ऑड फंक्शन व्हावं लागेल. काय व्हावं लागेल, ऑड फंक्शन. जर तुम्हाला समजा या टाइप मध्ये तुम्हाला समजलं नाही, म्हणजे आपला ऑप्शन जो आहे तो ऑप्शन डी आता आपला करेक्ट येतोय. ऑप्शन काय होतोय, डी करेक्ट येतोय. जर मी काय म्हणतोय, तुम्हाला असल्या गोष्टी काहीच समजल्या नाहीत, समजा तुम्हाला या टाइप मध्ये काही समजलं नाही, पण तुम्हाला ऍटलीस्ट जर तुम्हाला फंक्शन माहित असेल की ऑड आणि इव्हन फंक्शन कोणते असतात, जसं की आता बघा इव्हन फंक्शन, तर तुम्हाला माहिती आहे आपलं जो इव्हन फंक्शन आहे, ठीक आहे ना, तर कॉस एक्स जो आहे तो आपला काय आहे, कॉस एक्स आपला काय आहे रे, इव्हन फंक्शन आहे. आपलं कॉस एक्स काय असतो, इव्हन फंक्शन असतो. ठीक आहे, मग याचा जर मी डेरिव्हेटिव्ह घेतलं तर मला काय भेटतंय बघा, जर मी याचा डेरिव्हेटिव्ह घेतलं तर मला काय भेटतं रे, कॉसचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, -sin x असतं. काय असतं रे, -sin x. आणि sin x जो आहे, sin x हा आपला ऑड फंक्शन आहे. sin x काय आहे, आपला ऑड फंक्शन आहे, लक्षात ठेवा. आता मग लक्ष द्या, तुम्ही आता चेक करण्यासाठी बघा किती सोप्या गोष्टी आहेत. ठीक आहे ना, किती गोष्टी सोप्या आहेत. आता बघा, पहिली कंडिशन म्हणजे काय, f डॅश 0 ची व्हॅल्यू बनेल का, बघा टाकून बघा. जर मी आता f डॅश x च्या ठिकाणी 0 टाकला आणि हे -sin 0 टाकलं, ठीक आहे, तर sin 0 ची व्हॅल्यू किती असते चेक करण्यासाठी बघा ऑप्शन. sin 0 ची व्हॅल्यू किती असते रे, sin 0 ची व्हॅल्यू 0 असते. म्हणजे ह्याचा आन्सर 0 येतोय. म्हणजे क्लिअरली माझा पहिला ऑप्शन काय होतोय, f डॅश 0 इज इक्वल टू, तिथं तर 1 म्हणलंय आणि इथं तर काय झालं, 0 झालं. त्यामुळे ऑप्शन ए तर येणार नाहीये. आता बघा, ऑप्शन डिलीट करायचे का, f डॅश x इज अन इव्हन फंक्शन म्हणलंय. आता मला सांगा, cos x चं इव्हन फंक्शन आहे आणि sin x तर आपलं काय असतं, ऑड फंक्शन. त्यामुळे ऑप्शन बी पण नाही येणार आहे. आता f ऑफ 0 इज इक्वल टू 0 म्हणतोय, f ऑफ 0 इज इक्वल टू 0. मग f ऑफ x कुठं आहे आपला, f ऑफ x तर इथं आहे. तर इथं याच ठिकाणी जर आपण
या ठिकाणी जर आपण एफ ऑफ एक्सच्या ठिकाणी 0 टाकलं तर कॉस 0 ची व्हॅल्यू तर किती असते 1 असते. एफ ऑफ 0 ऑप्शन मध्ये 0 दिलाय पण एफ ऑफ 0 तरी तर किती दाखवतोय 1 म्हणजे ऑप्शन सी पण नाही होणार. मग राहिला कोणता ऑप्शन एकच. तर असं काही नाहीये की याच टाइप मध्ये तुम्ही गेलं पाहिजे. जर तुम्हाला एखादं इव्हन फंक्शन तुम्हाला माहित असेल आणि त्या ठिकाणी तुम्ही व्हॅल्यू जर पुट अप करून गेला तरी पण तुम्हाला ऑप्शन्स डिलीट होतील. बघा जर काही जमलं नाही तर ऑप्शन्स डिलीट करायला शिका. ऑप्शन काय करायला शिका डिलीट. म्हणजे आता 1 2 3 4 ऑप्शन्स आहेत तर त्याच्यामध्ये ऑप्शन्स डिलीट करायला शिका. हा ऑप्शन काय करायचे डिलीट करायचे. मग तुम्हाला कळणार की हा ऑप्शन डिलीट होतोय हा ऑप्शन डिलीट होतोय राहिले आता दोनच ऑप्शन. तर ऑप्शन डिलीट करणं हा सुद्धा एक स्मार्ट वर्क असतो समजा ठीक आहे. कारण की काही काही वेळेस काय होतं ऑप्शन डिलीट केलं का आपलं आन्सर ऑटोमॅटिक येऊन जातं. त्यामुळे हा पण एक स्मार्ट वे तुम्ही अप्लाय करायला पाहिजे. ठीक आहे. सो नोट डाऊन. लगेच नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. क्वेश्चन नंबर 4 तुम्ही बोर्डवरती बघू शकता. एकदा मी रीड करतोय. क्वेश्चन नंबर 4 काय बघा. x greater than 0 x log x less than 1 if y is equal to quad inverse in bracket x minus log x to the power x square म्हणजे x ची पॉवर आहे तो log e to the power x square म्हणजे e ची पॉवर x square आहे प्लस log x raised to x आणि देन dy by dx. तर बघा क्वेश्चन दिसताना हा खूप मोठा दिसतोय पण ऍक्च्युअल मध्ये हा क्वेश्चन खूप इझी आहे. फक्त कॉन्सेप्ट महत्वाचे कॉन्सेप्ट इथं क्लिअर पाहिजे. लॉकचे थोडे प्रॉपर्टीज लागणार आहेत. सुरुवातीला आपण या इक्वेशनला बघा त्यांनी काय केलेलं आहे इक्वेशन थोडं वेगळं बनवलंय म्हणजे आपल्याला असं विचित्र दिसतंय. ठीक आहे. तर त्याला अगोदर काय करावं लागेल आपल्याला सिम्प्लिफाय करून सिम्पल बनवावं लागेल. ठीक आहे. तर लॉकचं बघा लॉकच्या प्रॉपर्टी तुम्हाला माहिती आहे. लॉकचे रूल्स सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. तर हा जो लॉग एक्स रेस टू दिसतोय हा तर इथं मी तुम्हाला लॉगचे रूल लिहितोय पहिल्यांदा. तर आपल्याकडे पॉवर रूल आहे बघा. पॉवरचा लॉग मधला रूल लॉग ए टू दी पॉवर एम असेल. ठीक आहे. बेसला काय असणार ठीक आहे ना. बेसला काय असणार तर एम काय होतं रे पुढे येतो. एम काय होतो एम लॉग ए पुढे येतो. तर आता या रूलचा थोडा युज करून या इक्वेशनला काय करूया थोडं सिम्प्लिफाय करून घेऊया अगोदर. ठीक आहे. इथं काय करतोय मी थोडं सिम्प्लिफाय करून घेतो अगोदर आणि नंतर आपण इक्वेशन लिहूया. तर बघा आता एक्सचा काय प्रॉब्लेम आहे का एक्सचा तर काय प्रॉब्लेम नाहीये. इथं थोडं सिम्प्लिफाय करूया. तर लक्ष द्या आता सगळ्यांनी हा जो आहे ना हा एक्स स्क्वेअर हा आपण आता पुढे घेणार आहोत. ठीक आहे. म्हणजे लॉग एक्स ठीक आहे लॉग एक्स रेस टू एक्स स्क्वेअर जर मी पुढे घेतला तर हा काय बनेल रे काय बनेल एक्स स्क्वेअर लॉग एक्स. क्लिअर आहे. एक एक टर्म्स आपण सिम्प्लिफाय करतोय. सिमिलरली हे पण करून घेऊया लॉग एक्स स्क्वेअर टू द बेस ई आहे तर एक्स स्क्वेअर बघा पुढे आला एक्स स्क्वेअर पुढे आला तर हे काय राहिलं लॉग ई पण आहे ना ई ची पॉवर बरोबर एक मिनिट लॉग ई रेस टू एक्स स्क्वेअर आहे. ठीक आहे. तर हा एक्स स्क्वेअर पुढे आला आणि तर लॉगच्या आर्ग्युमेंट मध्ये काय आहे ई आणि बेसला बघा इथं काय नसतं म्हणजे काय आपण इथं ई घेतो सध्याला. ठीक आहे ना कारण लॉग एक्स टू 1 बाय एक्स म्हणजे हे सिम्प्लिफाय होऊन लॉग ई टू द बेस ई असेल तर याचा आन्सर किती येतं आपलं 1 येतं. म्हणजे याचं सिम्प्लिफिकेशन काय येणार आहे एक्स स्क्वेअर. क्लिअर आहे. बघा नेक्स्ट कोणता आहे हा पहिला पॅरामीटर झाला आपला हा दुसरा पॅरामीटर झाला हा तिसरा पॅरामीटर बघा तिसरा पॅरामीटर तो आहे. ठीक आहे. लॉग एक्स रेस टू एक्स तर हा एक्स पुढे येईल आणि हा काय बनेल रे एक्स लॉग एक्स. तर थोडंसं आपण याला सिम्प्लिफाय करून घेतलेलं आहे. लॉगचा जो प्रॉपर्टी आहे जो रूल आहे पॉवर रूल तो यम पुढे येतो. ठीक आहे ना म्हणजे जो आर्ग्युमेंटची पॉवर असते ते पुढे येते. तर सेम त्या टाइप मध्ये आपण इथं करून घेतलेलं आहे. आता आपलं इक्वेशन कसं बनेल बघा इक्वेशन कसं बनेल. सो y इज इक्वल टू कॉट इनवर्स y इज इक्वल टू कॉट इनवर्स. बघा हे एक्स तसंच आहे मायनस लॉग एक्स रेस टू एक्स स्क्वेअर पुढे आला म्हणजे ही टर्म बघा इथे लिहितो आता मी. मग हे इक्वेशन काय म्हणलं तुमचं एक्स स्क्वेअर लॉग एक्स. क्लिअर आहे. अपॉन हे इक्वेशन काय म्हणलं तुमचं बघा इथं आहे लॉग ई रेस टू एक्स स्क्वेअर आहे का तर इथं एक्स स्क्वेअर पुढे आलं म्हणजे या सरांचा किती आलं एक्स स्क्वेअर. तर त्याच्या ठिकाणी आपण काय लिहिणार आहोत एक्स स्क्वेअर मायनस का प्लस आहे तिथं प्लस आहे आणि सेम याचं सिम्प्लिफिकेशन काय आलं एक्स लॉग एक्स. तर हे आपण काम करून घेतलं. ठीक आहे. ओके. आता नीट चेकआउट करा इथून बघा इथं एक्स स्क्वेअर आहे इथं पण एक्स स्क्वेअर इथून एक्स कॉमन काढा. एक्स जर कॉमन काढलं तर आज काय होईल बघा कॉट इनवर्स इन ब्रॅकेट एक्स जर कॉमन काढलं तर काय राहिलं रे आज काय राहिलं 1 मायनस एक्स लॉग एक्स 1 मायनस एक्स लॉग एक्स आपण इथून पण एक्स कॉमन काढलं तर आज काय राहिलं एक्स प्लस
एक्स प्लस लॉग एक्स, ठीक आहे ना. सो हे एक्स काय झालं रे, कॅन्सल झालं. आता सेम मगाशी मी तुम्हाला काय म्हणलं होतं की कॉट इनवर्स असेल ना त्याला रिव्हर्स करा आणि टॅन इनवर्स मध्ये करू कम्प्लीट सिम्प्लिफाय करून घ्या, कारण की टॅन इनवर्स हा आपल्यासाठी फॅमिलियर असतो. मग हे काय होईल रे, आतली टर्म काय होईल रे, रिव्हर्स होईल, ठीक आहे ना. सो एक्स प्लस लॉग एक्स अपॉन 1 मायनस एक्स लॉग एक्स. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो आता, हे बघा हा आपला फॉर्म्युला क्रिएट झालेला आहे. टॅन इनवर्स आयटीएफ मध्ये, इनवर्स ट्रिग्नोमेट्री फंक्शन मध्ये आपल्याकडे एक फॉर्म्युला असतो. आपल्याकडे काय असतो रे, फॉर्म्युला असतो. तर फॉर्म्युला कोणता असतो बघा, तो फॉर्म्युला आपल्याकडे असा असतो, टॅन इनवर्स इन ब्रॅकेट एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय. हा सिम्प्लिफाय करून आपल्याकडे येतो आन्सर टॅन इनवर्स एक्स. आता वरती कोण आहे बघा, इथं प्लस आहे, तर प्लस टॅन इनवर्स वाय. तर हा आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, ठीक आहे ना. आता या फॉर्म्युलाचा यूज करून आपण याला सिम्प्लिफाय करणार आहोत. कारण बघितलं का, दिसतंय का सेम गोष्टी बनलेत का इथं, हे बघा हा आपला एक्स आणि हा आपला काय रे, हा आपला वाय. सिमिलर बघा 1 मायनस एक्स इंटू वाय बनलंय का, म्हणजे या फॉर्म्युला सारखं दिसतंय सगळ्यांना. आणि हे असंच होतं, एक तर टॅनची आयडेंटिटी बनणार, एक तर टॅनचा फॉर्म्युला बनणार. तर अशा टाईपच्या गोष्टी सगळ्या बनत असतात. एक तर टॅन बनणार, क्वाड बनणार, सेम सिम्प्लिफाय होणार म्हणजे होणार. आपल्याला फक्त सिम्प्लिफाय करता आलं पाहिजे, ठीक आहे. त्यामुळे मग या फॉर्म्युलानुसार हे इक्वेशन काय येईल सांगा. सो वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स, एक्सच्या ठिकाणी तर एक्सच आहे, प्लस करून टॅन इनवर्स वाय. आता वाय कोण आहे, वाय कोण आहे रे, लॉग एक्स. आणि आता मला सांगा याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायला आपल्याला किती वेळ लागेल सांगा. सो डिफरन्शिएट करून टाकायला dy बाय dx इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स डेरिव्हेटिव्ह काय असतं, 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस सेम इथं पण तेच काम करायचंय, 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. पण एक्स कोण आहे आता, लॉग एक्स. त्यामुळे लॉग एक्सचा स्क्वेअर, पण तो एक्स आहे का, तो तर लॉग एक्स आहे, त्यामुळे त्याचा अगेन डेरिव्हेटिव्ह. त्यामुळे क्लिअरली आपला ऑप्शन नंबर कोणता होऊन जाईल, तर बघा इथं 2 आहे, त्यामुळे ऑप्शन ए तर नाही होणार. 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर मॅच करते, आणि 1 अपॉन एक्स इन ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स स्क्वेअर, म्हणजे क्लिअरली ऑप्शन नंबर आपला बी आपला परफेक्ट आन्सर असेल. समजलं का. याला पुढे जाऊन आपण तुम्ही सिम्प्लिफाय करू शकता, म्हणजे व्यवस्थित लिहू शकता. प्लस दिसतो का ऑप्शन, हा एक्स मल्टिप्लाय करतोय ना ब्रॅकेटमध्ये, आणि ब्रॅकेटमध्ये काय आलं मग 1 प्लस लॉग एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट. बघितलं का किती एक्झाम्पल सोपं होत आहे, दिसायला अवघड आहे, फक्त थोडी तुम्हाला ऍडजस्टमेंट करता आली पाहिजे. नेहमी लक्षात ठेवा कॉट इनवर्स किंवा टॅन इनवर्स जर आलं तर एकतर हा फॉर्म्युला बनणार आहे तुमचा, टॅन इनवर्स मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. कॉट इनवर्सला काय करायचं रे, टॅन इनवर्स मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. टॅन इनवर्स आपल्यासाठी फॅमिलीर आहे, ठीक आहे. कोसेक इनवर्स आलं तर साइन इनवर्स, सेक इनवर्स आलं तर कॉस इनवर्स. तर ह्या गोष्टी आपल्यासाठी फॅमिलीर आहेत. आणि नेहमी लक्षात ठेवा टॅन इनवर्स मध्ये फॉर्म्युला बनणार किंवा आतमध्ये टॅन बनणार. बाहेर इनवर्स असेल तर सेम ट्रिग्नोमेट्री आत बनली पाहिजे, सेम ट्रिग्नोमेट्री आत बनणार म्हणजे बनणारच, ठीक आहे ना. सर सगळ्यांनी हा पॅटर्न आणि हा जो क्वेश्चन आहे हा खूप महत्वाचा क्वेश्चन आहे. या टाईपचे क्वेश्चन खूप वेळा विचारले गेलेत. इनवर्स वरती फिक्स क्वेश्चन येतो, फिक्स म्हणजे फिक्स येणार, ठीक आहे ना. तर सगळ्यांनी हा क्वेश्चन नोट डाऊन करून घ्या. लगेच आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 5 बघा काय आहे तो, द डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स टू द बेस 10 विथ रिस्पेक्ट टू लॉग 10 टू द बेस एक्स. तर बघा हा जो क्वेश्चन आहे तो वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन असा आलेला आहे. हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचे जवळजवळ 2 ते 3 वेज आहेत, ठीक आहे. एक तर तुम्हाला याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला डायरेक्टली माहित असतो. मुलांना काय होतं माहिती का, लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स असतं, हेच त्यांना माहित असतं, ठीक आहे. पण इथं मात्र थोडा टेक केअर करायचं आहे, ठीक आहे. तर इथं बघा मुलं काय करतात माहिती का, लॉग एक्स आलं ना, लॉग एक्स सर टू द बेस 10, तर मुलांना इथं 1 बाय एक्स घेतात, 1 बाय एक्स घेतात. त्याचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स नाही येणार, कारण इथं बेसला ई नाहीये. ज्यावेळेस बेसला ई असतं त्यावेळेस आपला आन्सर 1 बाय एक्स येतं, ठीक आहे ना. तर इथं थोडं टेक केअर करायचं आहे. ज्यावेळेस बेसला ई असतं त्यावेळेस हे आन्सर असतं लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1 बाय एक्स असतं. मग बेसला त्यावेळेस ई नसतो, म्हणजे दुसरं कोणतं असेल त्यावेळेस आपलं जे आन्सर आहे, ठीक आहे ना. म्हणजे बेसला तर आपण ई नाही पकडायचा, ए पकडायचा. तर इथं काय तर आहे लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स तर येतच, पण त्याच्यासोबत लॉग ए पण येतो, ठीक आहे ना. मग ऍक्च्युअल मध्ये हे झालं कसं, तर हे तुम्हाला हे पण सांगतो बघा. एक तर डेरिव्हेटिव्ह तुमच्या लक्षात असेल तर ठीकच आहे, डेरिव्हेटिव्ह तुमच्या लक्षात असेल डायरेक्टली तर ठीकच आहे, पण जर नसेल तर कॉन्सेप्ट लावा. आता बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ
लॉग एक्स टू द बेस 10 विथ रिस्पेक्ट टू लॉग 10 टू द बेस एक्स. तर एक काम करूया, सुरुवातीला आपण याला यू म्हणूया, या फंक्शनला लॉग एक्स टू द बेस 10. तर आता लॉगचा रूल तुम्हाला माहिती आहे, जर तुम्हाला बेस चेंज करत असेल तर तुम्ही बेस चेंज करू शकता. म्हणजे तुम्ही याला असं करू शकता, लॉग एक्स अपॉन लॉग 10, लॉग एक्स अपॉन लॉग 10. आणि त्यावेळेस तुम्हाला जे बेस पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता. जसं की आता बेसला मी तर ई घेतो, काय होतं रे, बेसला ई घेतो. ठीक आहे, म्हणजे आपल्याला जे आपल्याला डेरिव्हेटिव्ह पाहिजे लॉग एक्स टू द बेस ईचं डेरिव्हेटिव्ह 1/x ते आपल्याला इथं प्युअर मिळून जाईल. पण त्यासाठी तुम्हाला असं सिम्प्लिफाय करावं लागेल. सध्याला तर ई आपण काय करतोय, स्किप करतोय. तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे, म्हणजे तुम्ही याला असं लिहू शकता. मग आता याचं डेरिव्हेटिव्ह मला घेताना, याचं डेरिव्हेटिव्ह घेताना बघा, डी यू अपॉन डी एक्स. जस्ट मी याचा डेरिव्हेटिव्ह घेतो त्यावेळेस 1 अपॉन लॉग 10 हा कॉन्स्टंट नंबर आहे. 1 अपॉन लॉग 10 काय रे, कॉन्स्टंट नंबर आहे. आणि आपला डेरिव्हेटिव्ह कशाचा बसणार, मग डेरिव्हेटिव्ह आपलं बसणार लॉग एक्सचा आपण डेरिव्हेटिव्ह घेणार. ठीक आहे ना. म्हणून या केसमध्ये आपला आन्सर काय तर आहे 1 अपॉन लॉग 10 आणि लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह काय तर आपलं 1 अपॉन एक्स, जे की तुम्हाला इथे मी दाखवलेलं आहे. तर हा कॉन्सेप्ट आहे. मुलांना लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह 1/x एवढंच फक्त माहित आहे. ठीक आहे ना. पण नाही, बेस जर इन असेल तरच ते आन्सर 1/x येतं. अदरवाईज त्या कंडिशन मध्ये तुम्हाला परत तो कॉन्स्टंट तिथं जोडावा लागतो. ठीक आहे. तर त्यासाठी कॉन्सेप्ट समजून घ्या. मग आपल्याला ही व्हॅल्यू भेटली डी यू अपॉन डीएक्स ची. ठीक आहे, डी यू अपॉन डीएक्स ची आपल्याला ही व्हॅल्यू भेटलेली आहे. कोणती, 1 अपॉन लॉग 10 मल्टिप्लाय बाय 1/x. ठीक आहे, ठीक आहे. दॅट इज इक्वेशन नंबर 1 म्हणलं. सेम आता सेम काम आपण विथ रिस्पेक्ट टू जे फंक्शन आहे त्याला आपण व्ही म्हणूया. त्याला आपण व्ही म्हणलं समजा, तर व्ही ला काय आता सध्याला आपल्याला लॉग 10 टू द बेस एक्स. ठीक आहे ना. याला आपण सेम सिम्प्लिफाय करून घेऊया. याला म्हणू शकतो का मी लॉग 10 अपॉन लॉग एक्स. सेम त्यासारखं करून घेतलं. आता बघा इथं इथं काय रे, आता जर मी आता डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागलो तर हे काय होईल आपलं डीव्ही अपॉन डीएक्स येईल, या सर्व विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर आता लॉग 10 हा कॉन्स्टंट आहे, लॉग 10 कॉन्स्टंट आहे, त्यामुळे डेरिव्हेटिव्ह ऑफ काय बसेल रे, डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 अपॉन लॉग एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 अपॉन लॉग एक्स बसेल. ठीक आहे ना. कारण लॉग 10 ला साईड ठेवलं, डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 अपॉन लॉग एक्स. पण तुम्हाला माहित आहे की 1 अपॉन एक्स डेरिव्हेटिव्ह आपल्याकडे काय असतं, -1 अपॉन एक्स स्क्वेअर असतं. किंवा तुम्ही हा एक्स ला वरती घेऊन एक्स ची पॉवर -1 बनेल, एक्स टू यांचा फॉर्म्युला लावला तरी पण चालेल. पण आता डेरिव्हेटिव्ह माहित पाहिजे बेटा, आपण पीवायक्यू करतोय तर गोष्टी आपल्याला डायरेक्टली आल्या पाहिजेत. ठीक आहे ना, बरोबर आहे ना. प्रत्येक वेळेस फॉर्म्युला लावायची गरज नाहीये, थोड्या गोष्टी आपल्याला प्रॅक्टिस करून ते येतात. ठीक आहे. सो आता पीवायक्यू करतोय त्यामुळं डायरेक्ट आन्सर आला पाहिजे. सो सेम आता इथं काय होईल, मग इथं काय होईल लॉग 10 आधी बघ 1 अपॉन एक्स, हा थोड्यासाठी आपल्याला एक्स पकड. मग 1 अपॉन एक्स डेरिव्हेटिव्ह काय असतं, -1 अपॉन एक्स स्क्वेअर, -1 अपॉन एक्स स्क्वेअर. पण मला सांग, पण हा एक्स आहे का, हा एक्स आहे का, नाही, हा तर लॉग एक्स आहे. त्यामुळे लॉग एक्स अगेन डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे आपलं 1/x. लॉग एक्स अगेन डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे आपलं 1/x. तर अशा तऱ्हेने आपल्याला डीव्ही अपॉन डीएक्स पण मिळालेला आहे. दॅट इज इक्वेशन नंबर 2. पॉइंट क्लिअर आहे, पॉइंट क्लिअर आहे. आता बघा लक्ष द्या. सेम बघा. आता मग मला काय म्हणले, डेरिव्हेटिव्ह ऑफ यू विथ रिस्पेक्ट टू व्ही. ठीक आहे ना. मग आता मला काय करावं लागेल, अगोदर डी यू अपॉन डीव्ही घ्यावं लागेल. ठीक आहे ना. मग आता बघा हे वरती आहे, हे वरती लिहा. मग 1 अपॉन लॉग 10 इंटू 1/x डिवायडेड बाय हे लिहून घ्या, लॉग 10 -1 अपॉन लॉग एक्स चा स्क्वेअर इंटू 1/x इंटू 1/x. आता बघा लक्ष द्या, सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे. तर इथं आता काय काय कॅन्सल होऊन जाईल बघा, इथं 1/x ला 1/x काय होतं रे, कॅन्सल आउट होऊन जाते. 1/x ला 1/x काय होतंय, कॅन्सल आउट होऊन जाते. इज इक्वल टू करून नीट चेकआउट करा. हे बघा 1 अपॉन लॉग 10. आणि आता ही जे डिनॉमिनेटर जो आहे, डिनॉमिनेटर तो मग मी वरती घेतोय. ठीक आहे ना. ह्याचं तयार काय होईल रे, मल्टिप्लाय बाय दे मायनस लॉग एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर अपॉन लॉग एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. आणि हे बघा इथं लॉग 10 तसंच आहे, त्यामुळे हे इथंच राहील. समजतं ना.
तर हा जो टर्म होती पूर्णपणे मल्टिप्लाय मध्ये, ही पूर्णपणे मल्टिप्लाय मध्ये टर्म आहे, तर हे काय झालेलं वरती रेसिप्रोकल तयार झाला, म्हणजे हा वरती गेला आणि हा लॉग 10 तसाच डिनॉमिनेटर राहिला आणि हे मायनस साइन इथं देऊन टाकलं. आता बघा लॉग 10 इंटू लॉग 10 हे काय होईल, लॉग 10 इंटू लॉग 10 काय होईल, मायनस लॉग एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर अपॉन लॉग 10 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता सेम बघा दिसतंय का, मग लॉग एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर आपण लॉग 10 ब्रॅकेटच्या स्क्वेअरला, याच टर्मला मी असं लिहू शकतो का डायरेक्टली, असं लिहू शकतो डायरेक्टली. या दोघांचा काय करतो, स्क्वेअर जो आहे तो कॉमन काढला, कारण दोघांचा पॉवर सेमच आहे. मग आता सेमच आता दिसतंय का, आपण हे काम केलं होतं बघा, लॉग एक्स अपॉन लॉग 10 काय असतं आपलं, लॉग एक्स टू द बेस 10. तर आपण लिहू शकतो मग डायरेक्टली, मी तर काय लिहिणार, मी इज इक्वल टू करून मायनस लॉग एक्स टू द बेस 10 ब्रॅकेटचा स्क्वेअर. किती जणांचा पॉईंट क्लिअर आहे, हा किती जणांचा पॉईंट क्लिअर आहे, कारण की लॉग एक्स अपॉन लॉग 10 हा आपला लॉग एक्स टू द बेस 10 असतं. पॉईंट क्लिअर आहे. सेम मी तेच काम केलं, लॉग एक्स टू अपॉन लॉग 10, ठीक आहे ना, हे लॉग एक्स अपॉन लॉग 10 झालं, लॉग एक्स टू द बेस 10 झालं आणि त्याचा हा स्क्वेअर आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर आपला कोणता येईल, ऑप्शन बी. ऑप्शन कोणता येईल रे, बी येईल. याला सॉल्व्ह करण्याचा दुसरा पण वे आहे, तो दुसरा वे मी तुम्हाला लगेच सांगतो. तर हे लिहून घ्या, दुसरा वे बघा खूप सोपा आहे, ठीक आहे, लिहून घ्या. या आज तुम्हाला याचा दुसरा वे सांगतो, खूप सोपा वे आहे बघा. मला सांगा, द डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स टू द बेस 10 विथ रिस्पेक्ट टू लॉग 10 टू द बेस एक्स, येस ऑर नो, हे आपल्याला सांगितलेलं आहे. मग आता मला सांगा, म्हणजे आपल्याला हेच फाइंड आउट करायचं का नाही, आपल्याला काय करायचंय, डेरिव्हेटिव्ह, बरोबर आहे का नाही, आपल्याला काय फाइंड आउट करायचंय, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स टू द बेस 10 विथ रिस्पेक्ट टू काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग 10 टू द बेस एक्स, हे आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची. पॉईंट क्लिअर आहे का नाही, डेरिव्हेटिव्ह ऑफ वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू डेरिव्हेटिव्ह ऑफ अनदर फंक्शन. मग आता मी काय करतोय बघा, सगळ्यांनी हे टेक केअर करा बघा, आता लक्ष द्या. आता मला सांगा, मी असं म्हणू शकतो का, लॉग एक्स टू द बेस 10 इज इक्वल टू वाय, येस ऑर नो. आणि तुम्हाला माहित आहे, याच थिंगला आपण असं म्हणू शकतो का, लॉग 10 टू द बेस एक्स इज इक्वल टू काय असतं रे, 1 अपॉन लॉगचा रूल, लॉग एक्स टू द बेस 10, बेस स्विच म्हणतो आपण, काय करतो, आर्ग्युमेंट बेस म्हणतो, बेस आर्ग्युमेंट म्हणतो. मग मला सांगा, याच कंडिशनला आपण असं म्हणू शकतो, याला 1 अपॉन वाय, बघा हा वाय झाला, लॉग एक्स टू द बेस 10 वाय, आणि लॉग 10 टू द बेस एक्स काय झालं रे, 1 अपॉन वाय, कारण की तिथे लॉगचा रूल वापरला. आता आपल्याला काय म्हणलं, यांनी डेरिव्हेटिव्ह घ्या. मग आता मी याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं, लॉग एक्स टू द बेस 10चं मी काय घेतलं, डेरिव्हेटिव्ह घेतलं, तर हे काय आलं, वायचं डेरिव्हेटिव्ह काय असतं रे, वायचं डेरिव्हेटिव्ह तर डीवाय बाय डीएक्स असतं, येस ऑर नो. सेम याचा पण आता डेरिव्हेटिव्ह घेऊया आपण, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग 10 टू द बेस एक्सचं डेरिव्हेटिव्ह मला घ्यायचं आहे, काय घ्यायचं पण याचं डेरिव्हेटिव्ह घेणार. आता 1 अपॉन वायचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, 1 अपॉन वायचं डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन वाय स्क्वेअर. पण तो वाय आहे का, तो एक्स आहे का, नाही, तो एक्स आहे का, तो नाहीये, तो तर वाय आहे, त्यामुळे त्याचा अगेन डेरिव्हेटिव्ह डीवाय बाय डीएक्स. आणि जस्ट ह्या व्हॅल्यू इथं पुटअप करून द्या. बघा या इकडे किती सोपं आहे बघितलं का, इज इक्वल टू करून याचा डेरिव्हेटिव्ह काय आलं, याचं डेरिव्हेटिव्ह काय आलं, डीवाय बाय डीएक्स अपॉन याचं डेरिव्हेटिव्ह काय आलं, लॉग 10 टू द बेस एक्स डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन वाय स्क्वेअर डीवाय बाय डीएक्स. तर हे डीवाय बाय डीएक्स कॅन्सल, आणि हा मायनस 1 अपॉन वाय स्क्वेअर वरती गेला, तर हा काय बनला, 1 अपॉन वाय स्क्वेअर वरती गेला तर वाय स्क्वेअर बनला, आणि हा मायनस, पण वायची व्हॅल्यू तर काय आहे आपली, वायची व्हॅल्यू तर काय रे, इज इक्वल टू करून मायनस लॉग एक्स टू द बेस 10 ब्रॅकेटचा स्क्वेअर. क्लिअर आहे बघा, मग आपला आन्सर काय आलं होतं, बी, आणि तेच आन्सर तुम्हाला दिसतंय. दिस इज द सेकंड वे. असं पण तुम्ही काम करू शकता, पण काय होतं, या गोष्टीमध्ये मुलांचं थोडं जम्बलिंग होतं. हा वे खूप सोपा आहे, पण थोडा जम्बलिंग होतो, त्यांना ते सवय लागलेली असते. त्यामुळे मी तुम्हाला त्या पद्धतीने करून दाखवलंय, आणि या पद्धतीने तुम्हाला इथं सॉल्व्ह करून दाखवलेलं आहे. रास्ते अलग होते हैं लेकिन मंजिल तो एक ही होती है मैथ्स में, ठीक है. सो नोट डाउन, लगेच नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. तर क्वेश्चन नंबर 6 बघूया. तर बघा आता काय झालं, इफ वाय इज इक्वल टू कॉट इनवर्स इन ब्रॅकेट 1 प्लस साइन 5x अपॉन कॉस 5x देन द व्हॅल्यू ऑफ डीवाय बाय डीएक्स. ज्यावेळेस पण या टाईपचा पॅटर्न येईल, लक्षात ठेवा मुलांनो, हा पॅटर्न फिक्स पॅटर्न आहे, 1 अपॉन 1 प्लस साइन 5x, ठीक आहे ना, 1 प्लस साइन 5x. यास पण असा काय पॅटर्न येईल ना, ते समजून जायचंय की हे कॉस
कॉस काहीतरी प्लस साइन काहीतरी ब्रॅकेटचा स्क्वेअर बनणार आहे. काय बनणार आहे? कॉस काहीतरी प्लस साइन काहीतरी ब्रॅकेटचा स्क्वेअर बनणार आहे. आणि ज्यावेळेस पण डिनॉमिनेटरला कॉस मध्ये काहीतरी असेल, आता हे कसं बनवायचं पण तुम्हाला सांगतो. बरोबर आहे? कॉस इथे काम करूया, इथं पण काहीतरीच म्हणूया. आता 5 म्हणून परत कन्फ्युजन तुमचं. कॉस काहीतरी जर असेल तर त्यावेळेस समजून जावा की तुमचं कॉस कॉस काहीतरी कॉस स्क्वेअर काहीतरी मायनस साइन स्क्वेअर काहीतरी असं बनणार आहे. ठीक आहे. आता काहीतरी म्हणजे काय रे, आता जसं की 5x आला बघा, 5x आला तर तुम्हाला नेहमी रेफरन्स काय घ्यायचा आहे, तुम्हाला रेफरन्स काय घ्यायचा बघा. तर आपल्याकडे साइन 5x आपला साइन 5x आलाय, पण आपल्यासाठी फॅमिलीवर कोण असतं? साइन 2x असतो. काय असतो? साइन 2x. बघा फॉर्म्युले कसे क्रिएट करतोय. एकच फॉर्म्युलरनं अनेक फॉर्म्युला आपण कसं बनवू शकतो. साइन 2x फॉर्म्युला काय असतो रे? 2 sin x इंटू कॉस एक्स. मुलं बघा त्यांना साइन 2x आला ना तर त्यांना ते लिहायला जमतं, पण जर साइन 5x आलं तर त्याला ते आयडेंटिटी मध्ये कन्वर्ट करायचं जमतच नाही. ठीक आहे ना. साइन 2x इज इक्वल टू 2 sin x cos x आलेला आहे. याचा अर्थ आता मला साइन 5x ची गरज आहे. ठीक आहे ना. तर मला सांगा 2x ला बघा आता मी कसं ग्रेड करतोय. 2x ला मला मल्टिप्लाय 5 केलं पाहिजे, तेव्हा जाऊन तर 5 इंटू एक्स बनेल. आणि हा 2 पण नकोय, म्हणजे डिवाइड बाय 2 पण केलं पाहिजे. मग सेम जो चेंज मी अँगल मध्ये केला तोच चेंज तुम्हाला इथं अँगल मध्ये करायचा आहे. तो चेंज तुम्हाला अँगल मध्ये करायचा आहे. म्हणजे 2x ला आपण कशाने मल्टिप्लाय केलं? 5/2 ने. तर सेम अँगल मध्ये चेंज करा. तर साइनचा अँगल कोण आहे? x. तर x मध्ये काय रे? 5x/2. कारण x ला 5/2 ने मल्टिप्लाय केलं. इथे पण कॉसला पण त्यालाच मल्टिप्लाय करायचं. कॉसला पण त्यालाच मल्टिप्लाय करायचं. 5/2 असं कन्वर्जन करता आलं पाहिजे. ठीक आहे ना. सेम आता cos 5x बघा, cos 2x चा फॉर्म्युला आपल्याकडे असतो. cos 2x चा फॉर्म्युला असतो आपल्याकडे cos स्क्वेअर x मायनस साइन स्क्वेअर x. सेम आता मग cos 2x ला मला 5x मध्ये कन्वर्ट करायचंय, मग इथं 5 ची गरज लागेल आणि डिवाइड बाय 2 लागेल. म्हणजे इथं काय होईल रे? cos स्क्वेअर मल्टिप्लाय बाय काय केलं? 5/2. सेम अँगल मध्ये मल्टिप्लाय करा 5/2 ने. cos स्क्वेअर 5x/2 मायनस साइन स्क्वेअर 5x/2. किती जणांना हे कळाले? किती जणांना कळाले? सेम आता व्हॅल्यू इथं पुटअप करून देऊया बघा. आणि 1 ची जी व्हॅल्यू आहे इथला जो अप्लाइंग आहे हे आपल्याला साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर घ्यायचा आहे. ठीक आहे. आता बघा मी कसं करतोय. y इज इक्वल टू 1 म्हणजे काय असतं रे? 1 ला म्हणू शकतो का मी? 1 ला म्हणू शकतो मी कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा. येस और नो बोला. मग आता सेम आता हे काम आपल्याला करायचं आहे इथं. ठीक आहे. कारण की हा बघा तुमचा 5x बनला आणि हा पण इथं 5x बनला. ठीक आहे. आता लिहून घ्या. 1 च्या ठिकाणी काय करायचं? या टाइप मध्ये लिहायचं. ठीक आहे ना. म्हणजे इथं काय येणार बघा, cos स्क्वेअर 5x/2 प्लस साइन स्क्वेअर 5x/2. म्हणून मी काहीतरी म्हणलं होतं. ठीक आहे ना. cos स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा काय असतं आपलं 1 प्लस साइन 5x ची व्हॅल्यू इथं आलेली आहे बघा. साइन 5x ची व्हॅल्यू काय आली आपली? 2 sin 5x/2 इंटू cos 5x/2 अपॉन 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 cos 5x ची व्हॅल्यू काय रे बेटा आपली? cos स्क्वेअर 5x/2 मायनस साइन स्क्वेअर 5x/2. आणि इथं बाहेर कोण आहे? बाहेर कोण आहे आपला? कॉट इनवर्स. ठीक आहे. आता बघा ही तुम्हाला एक आयडेंटिटी तयार करून देईल. नेहमी लक्षात ठेवायचं, नेहमी लक्षात ठेवायचं हे आपली a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर आयडेंटिटी बनणार आहे. ठीक आहे. आता याला ए पकडा, हे पकडा, हे बघा हा आपला a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab काय असतं? काय असतं? a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. मग a कोण आहे आपला? cos 5x प्लस 5x/2 प्लस साइन 5x/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आणि खाली बघा, खाली कोणती आयडेंटिटी बनली? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर काय असतं? ए प्लस बी ए मायनस बी. लगेच करून घ्या मग ते काम. ए प्लस बी इंटू 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 ए मायनस बी. मग आता ऑब्विसली इथला एक स्क्वेअर आहे, तो इथला एक कॉस या ब्रॅकेटला काय होईल? कॅन्सल आउट करून टाकेल. ठीक आहे ना. आणि बाहेर आपला कॉट इनवर्स चालू आहे अजून. ठीक आहे. इथं आपला वाय. आता गोष्टी बघा सिम्प्लिफाय होताना तुम्हाला दिसतील इक्वेशन. इक्वेशन काय बनेल बघा आता? y इज इक्वल टू इथे बघा इथं कॉट इनवर्स आहे, त्याला काय करा? टॅन इनवर्स मध्ये करून घ्या. टॅन इनवर्स इन ब्रॅकेट
मग काय होईल, डिनॉमिनेटर बिकम्स न्यूमरेटर, न्यूमरेटर बिकम्स डिनॉमिनेटर, कारण की आपण कॉट इनवर्स टॅन इनवर्स केलेला आहे, बिकॉज हा फॅमिली आहे म्हणजे माहिती असतो आपल्याला. ठीक आहे, इथं काय होईल, cos 5x/2 cos 5x बाय, हा इथं राहिलं बघा, cos 5x/2 मायनस sin 5x/2 अपॉन cos 5x/2, वरती कोण राहिलं, या ब्रॅकेट या स्क्वेअर मध्ये एक शिल्लक राहिला, प्लस sin 5x/2. आणि तुम्हाला माहित आहे की इथं काय करा बघा, cos 5x/2 कॉमन काढा, कारण की tan इनव्हर्स पण आयडेंटिटी tan त्यावेळेस आपल्याला इथं 1 बनलं पाहिजे. इथं काय बनलं पाहिजे, डिनॉमिनेटरला 1 प्लस आपला फॉर्म्युला असतो a प्लस b tan a प्लस tan b अपॉन 1 मायनस tan a tan b, किंवा वरती मायनस खाली प्लस, अशा टाईपचे आपले फॉर्म्युला आहेत. तर इथं 1 बनलं पाहिजे, म्हणजे cos 5x/2 ने डिवाइड करावं लागेल. जर आपल्याला cos 5x/2 ने न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला डिवाइड केलं किंवा कॉमन काढलं, दोन्ही गोष्टी आहेत, तर याचं काय येईल, ह्याला डिवाइड केलं तर 1 येईल, मायनस साइन अपॉन कॉस tan 5x/2 अपॉन 1 प्लस साइन 5x/2 ला जर कॉस ने डिवाइड केलं तर किती रे, tan 5x/2. आणि आपल्याकडे ही आयडेंटिटी आहे, tan इनवर्स इन ब्रॅकेट tan काय येतं, tan π/4 मायनस π/4 मायनस 5x/2, अशी आपल्याकडे आयडेंटिटी आहे. 1 मायनस टॅन थिटा आपण 1 प्लस टॅन थिटा हे आपलं काय असतं, टॅन π/4 मायनस थिटा असतं, कारण वरती मायनस आहे म्हणून इथं मायनस येतं, आणि इथं प्लस असलं, वरती जर प्लस असेल तर प्लस येतं. तर हे फॉर्म्युला सगळ्यांना माहित पाहिजे. तिथं टॅन असला टॅन काय होईल, कॅन्सल आउट होऊन जाईल. सो y इज इक्वल टू π/4 मायनस 5x/2 येईल. मग आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायला किती वेळ लागेल आपल्याला, y डॅश इज इक्वल टू π/4 इज अ कॉन्स्टंट नंबर, सो कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 5/2 इंटू एक्स डेरिव्हेटिव्ह 1. त्यामुळे फायनल आन्सर आपलं काय रे, मायनस 5/2. ही आयडेंटिटी सगळ्यांना माहित पाहिजे. समजलं, तर ट्रिग्नोमेट्री प्रॉपरली आलं पाहिजे. त्यामुळे सांगितलेलं असतं की ट्रिग्नोमेट्री व्यवस्थित करा, कारण की सगळ्या ठिकाणी ट्रिग्नोमेट्री येत आहे. ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले येणं खूप गरजेचं आहे. त्याला बघा, sin 2x आणि cos 2x च्या मदतीने मी sin 5x आणि cos 5x चा फॉर्म्युला बनवलेला आहे. आणि बेटा हेच आपल्याला या लेक्चरमध्ये तुम्हाला मिळणार आहे. फॉर्म्युले पाठ करायला आपण नाही शिकवत, फॉर्म्युले तयार कसे करायचे असतात. सपोर्ट सिस्टीम एकच असते आपली, आणि एकावरूनच अनेक फॉर्म्युले येतात. हे आपण या सेशनमध्ये किंवा या लेक्चरचा मोठो तोच आहे आपला या युट्यूब चॅनलचा, की एकच फॉर्म्युल्यावरून अनेक फॉर्म्युले कसे बनवायचे. ठीक आहे, सो हे नोट डाऊन करा, आणि अशीच आपली सिरीज चालू राहील. सो मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स तुम्हाला इथं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. 2026 चे लेटेस्ट PYQ आपण बघितलेले आहेत. काही क्वेश्चन्स इझी आहेत, काही क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह करावं लागतात, काही क्वेश्चन्स ऑप्शन मधूनच डिलीट करून आन्सर डायरेक्टली येत आहे. तर अशा टाईपचे व्हेरियस टाईपचे क्वेश्चन्स आपण इथं घेतलेले आहेत. आय होप की तुम्हाला समजलं असेल. थँक्यू.